जिंदाबाद जिंदाबाद। अरे सरकार हमसे डरती है, पुलिस आगे डरती है। सरकार हमसे डरती है, पुलिस आगे डरती है। थोडक्यात सांगेल की भारतात आता लोकशाही संपत असून हुकुमशाहीला सुरुवात झालेली आहे। कुणाला उपोषण करण्याचा अधिकार सुद्धा ते हिरावून घेत आहे आणि यांच्या विरुद्ध जो बोलेल तो पाकिस्तानी होतो, तो देशद्रोही होतो। अशा प्रकारचं सरकार म्हणजे इमर्जन्सी लागू न करता इमर्जन्सी लागू झालेली आहे असं या सरकारचं धोरण आहे। हे धोरण शेतकऱ्यांच्या विरुद्ध आहे, कष्टकऱ्यांच्या विरुद्ध आहे, व्यापाऱ्यांच्या विरुद्ध आहे आणि सर्वसामान्य माणूस हा भयभीत झालेला आहे। वाढलेली महागाई, त्यानंतर वाढलेला भ्रष्टाचार, की राम मंदिर सुद्धा यांना पुरत नाही असे हे हरामखोर लोक यांनी या देशाचा वाटोळा केलाय। आणि म्हणून जर आम्ही सामान्य जनता, वकील, पत्रकार, डॉक्टर जर घरात बसून राहिले तर सर्वसामान्य लोकांचं नेतृत्व कुणी करायचं? हे लोक आधीच घाबरलेले आहेत आणि त्यामुळे सर्वप्रथम आज जी मंडळी एवढ्या संख्येने इथे आली, त्यात वकील मंडळी आहे, डॉक्टर आहे, पत्रकार आहे, सर्वांचं मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो। मात्र पुढची लढाई यापेक्षा सुद्धा वाईट असू शकते, कारण ही लढाई आपल्या घरापर्यंत सुद्धा हे लोक आपल्या अन्याय करू शकतात। एका विशिष्ट समाजाला टार्गेट केला जाते, ते पाकिस्तानी आहे, ते आतंकवादी आहे आणि अशा तऱ्हेचं वातावरण या देशात बनवले जात आहे। मतदारांचे नाव मतदार यादीमधून कमी केल्या जात आहे आणि त्यामुळे पुढचा काळ निवडणुका होतील की नाही अशी परिस्थिती यांनी निर्माण केलेली आहे। माझी सर्वांना विनंती आहे ही लढाई पुढे न्यावी। माझ्या वेळी आपण सर्व आवाहन करू, यापेक्षाही मोठ्या संख्येनं लोक आले पाहिजे। इथे लोकांना कोणी आणणार नाही, भाड्याचे तत्व आम्हाला नको, प्रामाणिक लोक पाहिजे, लढणारे पाहिजे, जेलमध्ये जाण्याची तयारी असली पाहिजे। आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहे, सर्वांचं अभिनंदन करतो। या मोदी सरकारचा आपल्या सर्वांच्या वतीनं निषेध करतो आणि थांबतो।